या ठिकाणी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक यांना मानाचा मुद्रा। आज या ठिकाणी सूरज दिलीप कोत्रे यांना कन्या रत्नाचा लाभ झाला आहे। त्यांच्या नामकरण सोहळ्यानिमित्त या ठिकाणी शिंगलवारीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। ते शिंगलवारीच्या कार्यक्रमाचे शाहीर आहेत सुशांत दादा गराटे यांचा शाल श्रीफळ देऊन यजमानांतर्फे या ठिकाणी छोटासा सत्कार करतोय। त्याचं त्यांनी मानवंदना करून घ्यायची आहे। सर्व रसिक प्रेक्षकांनी जोरात टाळ्याच्या आवाजात त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद। आपला कार्यक्रम चालू करावा अशी विनंती करतो। शेख हर हर शेख हर हर शेख हर हर शेख हर पहिला गजल शेख हर। या ठिकाणी सर्वप्रथम उपस्थित सर्व कलाप्रेमी रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज या कापड गावामध्ये श्री दिलीप लक्ष्मण कोत्रे आणि सौ दीपिका दिलीप कोत्रे यांचा द्वितीय पुत्र सूरज दिलीप कोत्रे आणि समर्थ सूरज कोत्रे यांना कन्या रत्नाचा लाभ झाला आणि त्या निमित्तानं आज तिचा नामकरण सोहळा आणि या कन्येचं नाव श्रीमर्य असं ठेवलेलं आहे। तर श्रीमर्थ असं ठेवलेलं आहे। तर त्या छोट्या कन्येला या ठिकाणी आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आणि या कलामंचाच्या वतीनं सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। आणि त्या निमित्तानं आजचा हा आपल्या कोकणाच्या मातीतील ही लोककला कलगीतुरा सिंगलवारीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर यजमानांचाही हार्दिक आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। बघा तुझ्या डोळ्याची कमाल तिथं बवाळीन प्राण वाईन फुफाट्यात तुझी सावली वाईन फुफाट्यात तुझी सावली तुझ्या डोळ्याची कमाल तिथं बवाळीन प्राण वाईन फुफाट्यात तुझी सावली वाईन फुफाट्यात तुझी सावली तुझ्या जोडीना गोडीना हरवून देह भान अनु लक्ष्मीला सोन पावनी अनु लक्ष्मीला सोन पावनी
जगण्याची रीत तू खोऱ्यातली प्रीत तू कवाचार पुण्याईच दान तू केवड्याच पान तू कस्तुरीचा रान तू पाघुळल्या जीवाचं भान तू केवड्याच पान तू कस्तुरीचा रान तू पाघुळल्या जीवाचं गरान तू. एवढा पाऊस असताना आणि सिंगर वारीचा कार्यक्रम असताना एवढा रसिक मायबाप आलेला आहे, तुमच्या चरणावरती विनंती होते म्हणून तुझ्या चरणावरती आज रीत भावी ही ओंज सप्त सुरानी रात रंगनी सप्त सुरानी ही रात रंगनी तुझ्या मुळेच हा मान माझी वाढली होशान ही शब्दात नाही माया मावनी शब्दात नाही माया मावनी हृदयातील श्वास तू जीवाची आस तू सदैव या मनामध्ये खास तू वंदन हे करतो कर प्रेमाने स्वीकार तू माझ्या डोईवरच्या तुऱ्याचा साज तू वंदन हे करतो कर प्रेमाने स्वीकार तू माझ्या डोईवरच्या तुऱ्याचा साज तू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सह्याद्रीच्या या उंच पर्वतरांगाच्या हिरव्यागार दरी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत आणि देवदेविकांच्या पुण्यश्लोकाने पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमीमध्ये अथांग सागराच्या कुशीत आणि नवांगांनी आणि विविध कलागुणांनी नटलेला हा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रात माझं निसर्गाच्या सानिध्यात वाढलेलं कोकण आणि या कोकणातील 14 विद्या आणि 64 कलेचा विधाता तो विघ्नहर्ता माझा बाप्पा गणराया. महाराष्ट्राचं कुलदैवत श्री देव खंडेराय आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करून माझे कुलदैवत आई महालक्ष्मी माता ग्रामदैवत श्री लक्ष्मी पल्लीनाथ श्री करंबेळ देव यांच्या चरणावरती वंदन करून अत्याचार आणि गुलामीच्या अंधारातून हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी सूर्याकडे घेऊन जाणार रयतेचं दैवत श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून वाघाच्या चमड्यात घालून हात मोजली दात ही जात मराठ्याची धर्मवीर धर्मरक्षक राजे छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना करून राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे या माझ्या कोकणच्या मातीमध्ये आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये थोर संत जन्माला आले त्या सर्वांना या ठिकाणी मानवंदना करून लोकशाही दत्ताची गलाटे निर्मित ही माझी शाखा साई शास्त्र नृत्य कला पथक मुक्काम पाथर्ड पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी तुळेवाले शाहीर सुशांत गराटे आणि माझ्या संपूर्ण मंडळींचा येथे सांगलेल्या तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मारा समुद्र शाहिरी मारा समुद्र शाहिरी मारा
मुद्रा आज या ठिकाणी अशा कार्यक्रमाचे आयोजक सूरज खोत्रे आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांनाही शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज या गर्दीमध्ये बरेचसे शाहीर वर्ग, कलावंत वर्ग, कारण कापडगाव म्हटलं की ह्या कलगीतुऱ्याची शक्तितुऱ्याची पंढरी म्हटली जाते, बरोबर ना. जवळजवळ 5-6 नाच होते या गावामध्ये, बरोबर ना. तर या कलगीतुऱ्याची ही पंढरी मानली जाते. त्या संपूर्ण शाहीर वर्गाला, कलावंत वर्गांना या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र आमचे गुरु समान असलेले दिनेशजी कुंडलकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे काका विजयजी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे बरेचसे युट्यूबर्स आहेत, श्याम शीतबाई, आमचा सुजित आहे, सूरज आहे, सगळ्यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. आज ढोलकीला साथ करतोय माझा भाऊ मयुरेश सुवारे, कीबोर्डसाठी साथ करतोय प्रशांत कदम, बेंजोसाठी साथ करतोय राकेश गराटे आणि पॅडला साथ करतोय माझा मोठा भाऊ संकेत गराटे. आणि माझा हा तोडका मोडका आवाज आपल्यापर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने पोहोचवतोय तो आमचा पिंट्या. त्यालाही शायरी गजदा असेल, त्यालाही शायरी मानाचा मुजरा करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृपा झाली या परिवारावर कुलदैवतेची मोठी, सदैव या लेकरांच्या उभी राहिली सपाट. भरणार आई तुझी आज भक्तिभावान ओटी, भरणार आई तुझी भक्तिभावान ओटी. कारण दिलीस 15 बेटी, जणू तुझ्या रूपानही धनाची पेट. तुझ्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून, तुझ्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून, ती ऐकती आपलं सर्व काही, ती ऐकती आपलं सर्व काही. अहो ती डोंगराची माझी येणामाई, अहो ती डोंगराची माझी येणामाई. बघा काय म्हणायचंय या ठिकाणी, सुंदर अशी चाल आहे आणि आजचा दिवस चांगला आहे. लेकीच्या रूपाने या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे. म्हणून बघा काय म्हणायचं, आली सोन पावलानी ही लक्ष्मी घरात,
सोन पावलानी ही लक्ष्मी घरात कुलदैवतेची मोठी नवलाई हो कुलदैवतेची मोठी नवलाई आज नवसाला तू पावलीस आई. आज या गोत्रे परिवाराच्या नवसाला तू आई पावलीस म्हणून आज नवसाला तू पावलीस आई. म्हणून घरामध्ये घुमली अंगाई. आज त्या कुलदेवतेची एवढी कृपा झाली की बेटीच्या रूपानं आणि या घराचं गोकुळ झालं. घरामध्ये अंगाई घुमलेली आहे म्हणून आज नवसाला तू पावलीस आई. म्हणून घरामध्ये घुमली अंगाई. लक्ष्मी घरात आणि सोन पावलानी ही लक्ष्मी घरात कुलदैवतेची मोठी नवलाई हो कुलदैवतेची नवलाई. आज नवसाला तू पावलीस आई. आज नवसाला तू पावलीस आई. म्हणून घरामध्ये घुमली अंगाई. आज नवसाला तू पावलीस आई. म्हणून घरामध्ये घुमली अंगाई. म्हणून घरामध्ये घुमली अंगाई. पुण्याचं दान तू गतीन पदरात जन्म झाला तुझा माझ्या उदरात. ओ सदैव होता शिरी माईचा ग हात तुझेच नाव माझ्या मुखी दिनरात. तुझ्या भक्तीचं कपाळ खेळे अंगणी हे बाळ. तुझ्या भक्तीचं कपाळ खेळे अंगणी हे बाळ. बाई सुख दे तू सटवाई. बाई सुख सार दे तू सटवाई. माझं नवसाला तू पावलीस आई. माझं नवसाला तू पावलीस आई. म्हणून घरामध्ये घुमली अंगाई. माझं नवसाला तू पावलीस आई. म्हणून घरामध्ये घुमली अंगाई. म्हणून घरामध्ये घुमली अंगाई. आज नवसाला तू पावलीस आई. म्हणून घरामध्ये घुमली अंगाई. कौतुक कराया जमल्यात सुवासिनी होती ही हराया. गणगुत जमलेत कौतुक कराया जमल्यात सुवासिनी होती ही हराया. सुखात नीस आले आज हो खराया. म्हणून आलो आज धनी आज मराया. म्हणून आलो तुला रणी विस्मराया. आली जन्म पहिली भेटी तीच धनाची ग पेटी. आली जन्म पहिली भेटी तीच धनाची ग पेटी. देवाला ग तू ग अंबाबाई. तिला बलाया ग तू ग अंबाबाई. आज नवसाला तू पावलीस आई. आज नवसाला तू पावलीस
घरामध्ये घुमली अंगाई आज नवसाला तू पावली सई म्हणून घरामध्ये घुमली अंगाई आणि सोनं पावलानी लक्ष्मी घरात सोनं पावलानी लक्ष्मी घरात तुला दैवतेची मोठी नवलाई तुला दैवतेची नवलाई आज नवसालात पावलीस आज नवसालात पावलीस म्हणून घरामध्ये घुमली अंगाई आज नवसालात पावलीस म्हणून घरामध्ये घुमली अंगाई आज नवसालात पावलीस म्हणून घरामध्ये घुमली अंगाई आज नवसालात पावलीस नवसाला तू पावलीस म्हणून घरा घुमली बोला श्री गणपती गजानन कामदेवी जागे लोकशाही दत्ताजी गराटे अखंड हरदाश्वरीचा बोला गणपती बाप्पा या ठिकाणी आलेले पारितोषिक शिवज्ञ रंजित खोत्रे यांच्याकडून ऑर्गन मास्टर बेंजो मास्टर राकेश गराटे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे नूतन बालिका कुमारी शिवाई सूरज खोत्रे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे नूतन बालिका कुमारी शिवाई बाळाचे आजी आजोबा श्री दिलीप लक्ष्मण खोत्रे आणि सौ दीपिका दिलीप खोत्रे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सौ सारिका संदीप खोत्रे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सौ प्रतीक्षा प्रकाश खोत्रे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कुमार गुरुनाथ विश्वनाथ सुपळ मुलीचे मामा. त्याचप्रमाणे सौ प्रवीणा विश्वनाथ सुपळ
या मुलीची आजी सौ अनुश्री अमित सनगरे, मावशी त्याचप्रमाणे आरवी अभिषेक खंडागळे मावशी या सर्वांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे काका विजय जोशी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या गावचे सरपंच विघ्नेश दादा कोते आमचे मित्र यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आजच्या गर्दीमध्ये आम्हाला वर्षभर ज्यांनी सावंतसाठी मदत केली तो आमचा नंदू कोते या ठिकाणी गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्यांनाही शाहीर मनाचा मुजरा करतो. आणि परवा मुंबईमध्ये कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जो गण गायला होता त्या गणाची फरमाईश गणराज काजरेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणून आठवण काढू तुझी गणेशा रोज सांगते होऊन स्वार येना लवकर वृषकावरती गण तुझ गोचिर रूप पहाय हिया तुरली धरती गण तुझ गोचिर रूप पहाय आतुरली धरती. म्हणून मन मनात या रूप तुझे भरलेले आहे ही सारी दुनिया तुझ्याकडे आशेने पाहे तुझ्या चरणाशी सुख हे दडलेले आहे आणि तुझ्यामुळेच देवा हे जीवन माझे घडलेले आहे. म्हणून आता गण तुझे गोजिर रूप पहाया हिया तुरली धरती. एक गावात पाऊस चांगला पडतो बरोबर. आणि परवाच आषाढी एकादशी झाली आणि आता हळूहळू गणपतीचे दिवस जवळ यायला लागले बरोबर ना. एक मोजून 40-45 दिवस राहिले. तर प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये त्या विघ्नहर्त्याची ओढ लागलेली आहे. म्हणून या ठिकाणी गणामध्ये काय म्हणतोय बघा. आषाढी या मेघांच्या बरसल्यात धारा काळ मृदुंगाच्या गजरात मधुमला समंत सारा. बघा काय म्हणतोय. परवाच आषाढी एकादशी झाली त्या चंद्रभागेच्या तीरावरती भक्तांचा मेळा अगदी आनंदाने त्या विठुरायाचं दर्शन घेऊन आज आपल्या घरी आला. पण त्याच्यानंतर आता भक्तांना जी ओढ लागली ती त्या विघ्नहर्त्या गणरायाची लावणी लावून झाली ना लावणी. हा
आता फक्त मकर करायचं आणि फक्त गणपती पूजायचं एवढंच बाकी आहे. म्हणून आषाढी या मेघांच्या बरसल्यात धारा काळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमला असमंत हा निसर्ग देतो चाहूल, हा निसर्ग देतो चाहूल तुझ्या येण्याची सारा, हा निसर्ग देतो चाहूल तुझ्या येण्याची सारा. मग सांग बापा तू कधी माझ्या येणार घरा. मेरा दिल भी जाना बेकरार हो जाए, मेरा दिल भी जाना बेकरार हो जाए. रब करे तुझको प्यार हो जाए. तुझ्या आगमनाचे वाहू लागले वारे, तुझ्या आगमनाचे वाहू लागले वारे. आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या. काय म्हणतोय? तुझ्या आगमनाचे वाहू लागलेत वारे. हिरवाईन नटली धरती हर्ष भरणारे. आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या. आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या. हिरवाईन नटली धरती हर्ष भरणारे. आतुरले बाप्पा तुला पाहण्या. आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या. आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या. आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या. पडती धारा पावसाच्या आज माझ्या अंगणा. इंद्रधनुने उधळण केली रंगाची सफळगडा. मनोभावे करतो सेवा अंगणी शिवनंदना. तोडून ये भक्तांसाठी सार तू भवबंधना. सार तू भवबंधना. निर्जीवादी हात माझ्या रंग भरणारे. निर्जीवादी हात माझ्या रंग भरणारे. आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या. आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या. आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या. आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या.
नयनाला स्मृती दे रे आतुर रे मन बाबा तुला पाहणार आतुर रे मन बाबा तुला पाहणार सेवा गोड काढूनी घे हे तुझं भारंगणी रिद्धी सिद्धी घेऊन येणार देताना तू संकट दुर्वा कोणी वाहतो मी आज तुझ्या चरणा रूप तुझे पाहू देणे कीर्ती जगण्या प्रेरणा चौका फुल माझी सारी पदरात फिरे चौका फुल माझी सारी पदरात फिरे आतुर रे मन बाबा तुला पाहणार आतुर रे मन बाबा तुला पाहणार तुझ्या मनाचे पाहू लागले वारे निर्वाईन नकली धरती हर्ष बनवारे आतुर रे मन तुला पाहणार आतुर रे मन तुला पाहणार मेरा दिल भी जाना बेकरार हो जाए रब करे तुझको प्यार रब करे तुझको प्यार हो आतुर रे मन बाबा तुला आणि आज आयोजकांना अगदी सगळे सांगत होते की डबल बारी ठेवा बरोबर वरनं बसा डबल बारी ठेवा पण तो योग जुळून मिळाला काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम सिंगल बारीवरती करावा लागला पण जर डबल बारी असती तर रंगात अजून रंग जबरदस्त आले असते बरोबर ना पण जेवढं माझ्याने जमेल तेवढा चांगला कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आणि आपलं मनोरंजन करणार बघा समसवणारी काया आणि मोहक तुझी जवानी सारी गोकुळ नगरी झाली या राधेची दिवाण मनात माझ्या वाजतात तुझ्या प्रेमाची गाणी आणि होईल रामण सखे
आपली ही प्रेम तुझी न माझी प्रीत या जगात गाजली जशी रखरखणाऱ्या उन्हात मायेची सावली तुझ्या रूपाची ओढ माझ्या मनास लागली खरं सांग तू हृदयातून आहे तुझा कान्हा तुझा मनमोहन गगवळी जिसको हमने अपना समझा वो निकला बेगाना शीशा जैसे टूट रहा है टूटा दिल दीवाना कभी प्यार न करेंगे एतबार न करेंगे म्हणून तुझ्या आणि माझ्या प्रेमाची जाणीव ठेव ग राधे तुझ्या आणि माझ्या प्रेमाची जाणीव ठेव ग राधे हेच मागणे तुझ्या जवळ या श्री कृष्णाचे साधे तोडणार नाही तुला दिलेले वादे आजन्म तुझे प्रेम मला दे बघा तो श्रीकृष्ण काय म्हणतोय त्या राधेला जरी तुझा आणि माझं लग्न होऊन शकलं नाही तरी तुझ्यावर प्रेम एवढं करेल की या जगात आणि द्वापारयुगात केलेलं प्रेम अजून या कलियुगात सुद्धा तसंच आहे बरोबर ना राधा कृष्णासारखं प्रेम कोण करू शकत नाही म्हणून तो श्रीकृष्ण म्हणतोय तोडणार नाही तुला दिलेले वादे वादे आजन्म तुझे प्रेम मला दे तोडणार नाही तुला दिलेले वादे आजन्म तुझे प्रेम मला दे तुझ्यानी माझ्या प्रेमाची जाणीव ठेव ग राधे तुझ्यानी माझ्या प्रेमाची जाणीव ठेव ग राधे हेच मागणे तुझ्या जवळ या श्रीकृष्णाचे झाले तोडणार नाही तुला दिलेले वादे वादे आजन्म तुझे प्रेम मला दे तोडणार नाही तुला दिलेले वादे वादे आजन्म तुझे तोडणार नाही तुला दिलेले वादे वादे आजन्म तुझे प्रेम मला दे या जन्मी हा सांगतो श्री हरी भानावर तू
सगळे पितरांतू दे सोडणार नाही तुला दिलेले वादे वादे आज तुझे हे प्रेम मला दे सोडणार नाही तुला दिलेले वादे वादे आज तुझे हे प्रेम मला दे सोडणार नाही तुला दिलेले वादे वादे आज तुझे हे प्रेम मला संसारामध्ये रमली राधे अन्याच्या या सगळी माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांच्या यामध्ये माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांच्या यामध्ये माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांच्या यामध्ये ओ संसारामध्ये रमली राधे अन्याच्या या सगळी माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांच्या यामध्ये माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांच्या यामध्ये माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांच्या यामध्ये हो तुझ्या मनामध्ये भेटण्याचे हे वचन प्रिय मला दे तुझ्या मनामध्ये भेटण्याचे हे वचन प्रिय मला दे या मनमोहनाला साथ तुझी लाभू दे सोडणार नाही तुला दिलेले वादे वादे हा जन्म तुझे हे प्रेम मला दे सोडणार नाही तुला दिलेले वादे वादे हा जन्म तुझे हे प्रेम मला दे सोडणार नाही तुला दिलेले वादे वादे हा जन्म तुझे हे प्रेम मला दे तुझी माझ्या प्रेमाची जाणीव ठेवते तुझी माझ्या प्रेमाची जाणीव ठेवते मीच वागणे तुझ्या जवळ श्रीकृष्णाचे साथी सोडणार नाही तुला दिलेले वादे आज तुझे प्रेम मला दे सोडणार नाही तुला दिलेले वादे सोडणार नाही तुला दिलेले वादे आज तुझे नाही तुला दिलेले वादे आज तुझे प्रेम मला तोडणार नाही तुला दिलेले वादे आज तुझे प्रेम मला दे. आणि या ठिकाणी स्तवन गड आणि गवळण झालेली आहे आणि विनोद समाज प्रबोधन गीत घेतो आपल्यासाठी
आणि या ठिकाणी माझ्या कोकणातील सर्व या कलगीधुराप्रेमी रसिकांसाठी दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी वार सोमवार मुंबई रंगमंचावरती दादर या ठिकाणी शाहीर कलगीवाले राजेश निकम आणि मी स्वतः सूर्यवंशी शाहीर सुशांत गराटे असा जबरदस्त सामना आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळणार आहे. तर कोण येणार असतील तर नक्कीच या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या. तुम्हाला या लागणार म्हणून ये बंधन तो प्यारे का बंधन है, जन्मों का संगम है. मुंबईमध्ये एक गाणं गायलं होतं. आज कुठेही गेलात तरी आपल्या माय मराठीने जे आपल्याला दिलं आणि मराठी शाळेमध्ये शिकलेली जी मुलं आहेत त्यांनी आजपर्यंत खूप आपल्या जगामध्ये देशामध्ये क्रांती करून दाखवली. परवाच आपल्या महाराष्ट्रातल्या एका मुलानं दिल्लीच्या जंतर मंतरवरती बरोबर ना फुल हवा करून टाकली आणि सरकारला घुटले ढकाल लावले. एवढी या मराठी माणसामध्ये आणि मराठी भाषेमध्ये ताकद आहे. म्हणून परवा एक गाणं गायलं होतं. पण तीच आपली मराठी शाळा आणि मराठी मातृभाषा आज कुठेतरी लोप पावत चालली. कारण आपली जी नवीनची पिढी आहे ती सगळी इंग्लिश मिडियमला मुलं आपापल्या आई वडील आपापल्या पालकांना मुलांना घालतात इंग्लिश मिडियममध्ये. पण ही मराठी जी संस्कृती आहे ती जपण्यासाठी आणि खूप मोठी लोक झाली तो आज आमची या कापड गावात असतील मराठी शाळेत जे शिकले आणि खूप मोठ्या पदावरती आहेत पण त्यांना कधी कमतरता भासली नाही. पण आज या सगळ्या प्रकारामुळे कुठेतरी मराठी शाळा बंद होत चालल्या. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून परवा एक विषय काढला होता बघा. खूप भरभरून दिलंय आजवर मी प्रेमापोटी, हीच चूक झाली का माझी सर्वात मोठी. झगडते मीच आज माझ्या अस्तित्वासाठी, काय देऊ मी उत्तर ज्यांनी सांडलं या रक्तास्मितेसाठी. माझी मराठी मातृभाषा म्हणते की ज्या शूरवीरांनी या मातीसाठी या भाषेसाठी रक्त सांडलं त्यांना मी काय उत्तर देऊ. म्हणून ये बंधन तो प्यारे का बंधन है, जन्मों का संगम है. कमविण्या तुला दोन घास, तुझ्या जीवात भरलाय श्वास. आता होतोय माझा तुला दिसत नाही का हातास. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे
कोकणात हे गाणं झालं पाहिजे म्हणून. पण गेल्या वर्षी माझं एक कोकणावरचं गाणं व्हायरल झालं होतं बरोबर ना. आणि आपल्या सर्वांसाठी बघा म्हणून काय म्हणतो, ज्याच्यामुळे तुझी मानवर जान सारच गेलंय बर, निळा हातात झेंडा धर, जा जगाला समजा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. कारण आता कोकणात लोकांनी शेती तर सोडली बरोबर ना, शेती तर सोडली पण आता घरात माणसं पण दिसायला मिळत नाही. आता गणपतीला जी लावलेली म्हणजे शिमग्याला जी टाळी लावलेली आहे, मे महिने जी लावलेली आहे ती गणपतीला उघडतील बरोबर ना. म्हणून रडती सह्याद्रीचं डोंगर, सारा बाटवला समुंदर, रडती सह्याद्रीचं डोंगर, सारा बाटवला समुंदर, झाली कुलूप बंद घरा, झाली कुलूप बंद घरा, परशुरामाची भूमी सोडून चालली कुठ माझा कोकणकर, परशुरामाची भूमी सोडून चालली कुठ माझा कोकणकर. मी जे बोलतो लोकांना वाटतं की काय कोकणाबद्दल असं बोलतात बुवा बरोबर ना. पण परवा जेव्हा मुंबईत गॅस भेटत नव्हतं ना बरोबर ना, जेव्हा गॅस भेटत नव्हते तेव्हा सगळी लोक आली होती गावाला. का तर खोबी लाकडा भरलेली. हे माझं समृद्ध कोकण आहे. कोकण हे असं आहे की तुमच्याकडे काम असू दे नाहीतर नसू दे तुम्हाला कधीच उपाशी मारणार नाही. म्हणून झाली कुलूप बंद घरा, परशुरामाची भूमी सोडून चालली कुठ माझा कोकणकर. रडती सह्याद्रीचं डोंगर, रडती सह्याद्रीचं डोंगर, सारा पाठवलं समुंदर, रडती सह्याद्रीचं डोंगर, सारा पाठवलं समुंदर, झाली कुलूप बंद घरा, झाली कुलूप बंद घरा, परशुरामाची भूमी सोडून चालली कुठ माझा कोकणकर, परशुरामाची भूमी सोडून चालली कुठ माझा कोकणकर, परशुरामाची भूमी सोडून चालली कुठ माझा कोकणकर. शेत भरलेली होतनी सळीगाचं दार, सांभाळलं लेकरापरी वाडवडीलार, सांभाळलं लेकरापरी वाडवडीलार, सांभाळलं लेकरापरी वाडवडीलार. वाडे भरलेली काही गुरांनी छान, गोमुद्राची चव होती अमृता समान, गोमुद्राची चव होती अमृता समान, गोमुद्राची चव होती अमृता समान. होत स्वर्गाहुनी सुंदर देवादिकांचं माहेर घर, होत स्वर्गाहुनी सुंदर देवादिकांचे माहेर घर, लागली कोणाची हो नजर,
संपूर्ण गाणं लिहून झालंय, फक्त रेकॉर्ड करायचंय. गणपतीच्या आधी आपल्या सगळ्यांच्या भेटीला हे गाणं येईल आणि या ठिकाणी एक शेवटचा विषय घेतो आणि कार्यक्रम थांबवतो. गर्व नको हा करू मानसा व्यर्थ तुझा विमान. आयुष्य हे अनमोल आहे नको करू तू घाण. सत्कर्माची बांधशी दोरी जगीय मिळेन मान. हे बरे याची जाण हरवू नको रे भान. कर्मा पुढे देव ही हरला ठेव याची जाण. ठेव रे याची जाण हरवू नको रे भान. कर्मा पुढे देव ही हरला ठेव याची जाण. कारण माणूस म्हणतो थोडासा पैसा आला ना माणसाला की माणूस म्हणतो की मी मोठा शाण आहे, बरोबर ना. पण आयुष्यात जर आपण काय कमवलं तर धन आणि दौलत काय कामाची नाही. स्मशानामध्ये आपल्या अंत्ययात्रेला जी शेवटची गर्दी ती आपल्या आयुष्यभराची कमाई असते. आणि पैशावर कुणीही कधी गर्व करू नये, कारण तो पैसा आहे, जेवढा येतो तसाही जातो. म्हणून या ठिकाणी ठेव रे याची जाण हरवू नको रे भान. कर्मा पुढे देव ही हरला ठेव याची जाण. ठेव रे याची जाण हरवू नको रे भान. कर्मा पुढे देव ही हरला ठेव याची जाण. ठेव रे याची जाण हरवू नको रे भान. पुढे देव ही हरला ठेव याची जाण. ठेव रे याची जाण हरवू नको रे भान. तू पवित्र अस तुझं मन सांगत. अस तुझं मन सांगत. अस तुझं मन सांगत. गंगामाईचा कृष्ण होता पुत्र रडला रडी मरण भोगित. तो गंगेचा पुत्र भीष्म. आपण म्हणतो की गंगेत गेलो आणि आंघोळ केली की सगळी पाप धुवून जातात, पण तो गंगेचा पुत्र भीष्म तो आपल्या कर्माच्या पायी त्या रणांगणामध्ये भोगत मेला. म्हणून पुरुषोत्तम रामा मारून फसला वालीला लपून त्रेतात. त्या 7व्या अवतारी श्रीरामानं वालीला लपून मारलं त्रेतामध्ये, बरोबर ना. कर्म भोगिले त्याने वधला श्रीकृष्ण पार ध्याने द्वापर युगात. अशा कर्मा पायी वेळा जाईल तुझा प्राण. म्हणून सांगतो या जीवनी पेर सत्याच धान. आयुष्याच्या सारी पाटावर मिळवई तू दान. ठेव रे याची जाण हरवू नको रे भान. कर्मा पुढे देव ही हरला ठेव याची जाण. ठेव रे याची जाण हरवू नको रे भान. कर्मा पुढे देव ही हरला ठेव याची जाण. ठेव रे याची जाण हरवू नको रे भान. पुढे देव ही हरला ठेव याची जाण. ठेव रे याची जाण हरवू नको रे भान. पुढे देव ही हरला रूठे यार रूठे
आणि त्या ठिकाणी आजची ही सेवा सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आजचे यजमान आमचे सूरज खोत्रे यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आजची सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. हार्दिक हो ना आमचा वर्गमित्र पांड्या पण या ठिकाणी आलेला आहे त्याला एक शाहीर म्हणायचं. ओ वाळू आरती ओ वाळू आरती चरणी वाहिनी काया हो देवा वाहिनी काया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया.
गजर हरी नामाचा रंगणी गणराया बोला श्री गणपती गजानन देवा मजला गर्व नसावा असेल तरी तो भंगोनी जावा निंदा माझ्या मुखी नसावी असेल तरी ती भ्रष्ट होऊन जावी मंगलमूर्ती